नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संगणक अकादमीमार्फत घेतल्या जाणाऱ्या संगणक छंद वर्गाअंतर्गत आपण पायथॉन ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकत आहोत. ह्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण पायथॉनच्या काही कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. या व्हिडिओमधून आपण ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंटचा स्टडी करणार आहोत. फॉर लूप अँड व्हाईल लूप रिपीट टास्क इन एफिशियंट मॅनर. परंतु काही वेळा काही बाह्य घटक प्रोग्रॅमला एक्झिक्यूट होत असताना त्याच्या फ्लोला प्रभाव टाकू शकतात. जेव्हा हे होते तेव्हा आपण आपल्या प्रोग्रॅम लूपमधून पूर्णपणे बाहेर पडू इच्छित असाल, म्हणजेच पुढे जाण्यापूर्वी लूपचा काही भाग सोडून द्यायचा असेल, तर या प्रोसेससाठी आपण ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंटचा वापर करू शकतो. चला तर मग समजून घेऊया ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. What is the use of break and continue statement in Python? In Python, break and continue statements can alter the flow of normal loop. Break and continue statement सामान्य लूपचा प्रवाह बदलू शकतात. Loop iterate over a block of code until the test expression is false, but sometimes we wish to terminate the current iteration or even the whole loop without checking test expression. लूप त्याचे एक्झिक्युशन कंटिन्यू चालू ठेवते जोपर्यंत कंडिशन फॉल्स येत नाही. परंतु काही वेळा आपल्याला चालू असलेले लूपचे एक्झिक्युशन टर्मिनेट करावे लागते विदाऊट चेकिंग टेस्ट एक्सप्रेशन. कुठलीही कंडिशन चेक न करता आपल्याला त्या लूपमधून बाहेर पडावे लागते. अशा वेळेस द ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट्स आर यूज्ड इन दिस केसेस. म्हणून आपण कसला वापर करणार आहोत, तर ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंटचा वापर अशा कंडिशनसाठी करणार आहोत. फर्स्ट आपण स्टडी करणार आहोत पायथॉन ब्रेक स्टेटमेंट. The break statement in Python terminates the current loop and resumes execution at the next statement. ब्रेक स्टेटमेंट करंट लूपचे चालू असलेले एक्झिक्युशन टर्मिनेट करून नेक्स्ट स्टेटमेंटपासून एक्झिक्युशन स्टार्ट करतो. The most common use for break is when some external condition is triggered requiring a hasty exit from a loop. जेव्हा एक्सटर्नल कंडिशन प्रोग्रॅममध्ये ऑकर होते तेव्हा त्या लूपमधून घाईघाईने बाहेर पडायला ब्रेकचा वापर केला जातो. द ब्रेक स्टेटमेंट कॅन बी यूज्ड इन बोथ व्हाईल अँड फॉर लूप्स. व्हाईल आणि फॉर या दोन्ही लूपमध्ये ब्रेक स्टेटमेंट वापरले जाते. सिंटॅक्स ऑफ ब्रेक. ओनली ब्रेक कीवर्ड इज यूज्ड. हे आपण आता फ्लो डायग्राममधून समजून घेऊया. फ्लोचार्ट ऑफ अ ब्रेक. जेव्हा आपण लूपमध्ये एंटर होतो, कंडिशन चेक केली जाते. जर कंडिशन ट्रू असेल तर ब्रेक स्टेटमेंट आलं तर तो एक्झिटला जातो आणि ब्रेक स्टेटमेंट नसेल तर तो रिमेनिंग बॉडी ऑफ अ लूप एक्झिक्यूट करतो. पुन्हा कंडिशन चेक केली जाते. जर ब्रेक स्टेटमेंट ट्रू असेल तर तो पुन्हा रिमेनिंग बॉडी ऑफ अ लूप एक्झिक्यूट करतो. पुन्हा कंडिशन चेक करतो. आता जर ब्रेकची कंडिशन फॉल्स आली तर तो डायरेक्टली एक्झिट होतो आणि जर ब्रेकची कंडिशन फॉल्स आली नाही तर तो पुन्हा रिमेनिंग बॉडी ऑफ अ लूप चेक करतो आणि जेव्हा मेन कंडिशन लूपची ही फॉल्स होईल तेव्हा तो लूप पूर्णपणे एक्झिट होतो. The working of break statement in for loop and while loop is shown below. Suppose for loop मध्ये for, where in sequence, codes inside for loop, if condition
कंडिशन इथे चेक केली जाईल आणि जर ती कंडिशन ऑकर झाली तर ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होऊन तो त्या लूपमधून बाहेर पडून फॉरच्या आउटसाईड असलेला कोड एक्झिक्यूट करेल. आणि जर ती कंडिशन इफची फॉल्स झाली तर तो ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार नाही. तो पुन्हा फॉरचं नेक्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करण्यासाठी फॉरच्या कंडिशनला जाणार आहे. सेम ॲज अ व्हाईल. व्हाईलमध्ये सुद्धा टेस्ट एक्सप्रेशन चेक केलं जाईल. पुन्हा इफने कंडिशन चेक केली जाईल. जर ती कंडिशन ट्रू आली तो स्टेटमेंट ब्रेक करून त्या व्हाईलच्या आउटसाईड लूपला जाणार आहे. आणि जर कंडिशन ट्रू नाही आली म्हणजेच इफची कंडिशन फॉल्स झाली तर तो कोड्स इनसाइड व्हाईल लूप एक्झिक्यूट करणार आणि पुन्हा व्हाईलची कंडिशन चेक करणार. अशा वेळेने जेव्हा इफची कंडिशन ट्रू येईल तेव्हा तो ब्रेक होऊन त्या व्हाईलच्या लूपच्या बाहेर पडणार आहे. आता आपण ब्रेक स्टेटमेंटचा उपयोग एक्झाम्पलने समजून घेऊया. इथे आपण फॉर लूपचा वापर केलेला आहे. फॉर व्हॅल इन अ स्ट्रिंग. व्हॅलमध्ये व्हॅल हा एक व्हेरिएबल आहे आणि स्ट्रिंग हा वर्ड त्याच्यामध्ये स्टोअर्ड केलेला आहे. इथे इफची कंडिशन दिलेली आहे की जेव्हा व्हॅलची व्हॅल्यू आय येईल तेव्हा तुम्हाला ते स्टेटमेंट ब्रेक करायचं आहे आणि लूप एक्झिट करायचा आहे म्हणजे स्टॉप करायचा आहे. मग पहिल्यांदा एस चेक केला जाणार फॉरमध्ये. फॉर व्हॅल इन अ स्ट्रिंग. व्हॅलमध्ये एस इक्वल टू आय. नो. प्रिंट एस. व्हॅल काय आहे एस प्रिंट केला. पुन्हा व्हॅल एकने इन्क्रीमेंट केला टी इक्वल टू आय. नो. पुन्हा टी प्रिंट केला. पुन्हा आर इक्वल टू आय. नो. तो प्रिंट केला. आता व्हॅलची व्हॅल्यू आय मिळाली. आय इक्वल टू आय. हो. आय आणि व्हॅलची व्हॅल्यू इक्वल आहे म्हणून ते स्टेटमेंट ब्रेक करा. ब्रेक केला म्हणजे तो पूर्णच्या पूर्ण लूप एक्झिट होणार आणि त्याच्या पुढचे एक्झिक्युशन स्टार्ट होणार आणि ते एक्झिक्युशन काय आहे प्रिंट दी एंड. दी एंड स्टेटमेंट प्रिंट होणार. In this program, we iterate through the string sequence. We check if the letter is I, upon which we break from the loop. Hence, we see in our output that all the letters up till I gets printed. After that, the loop terminates. And output is STR, the end. आता आपण बघूया Python continue statement. The continue statement in Python returns the control to the beginning of the loop. Continue statement मुळे एक्झिक्युशनचा फ्लो लूपच्या सुरुवातीला रिटर्न येतो. The continue statement rejects all the remaining statement in the current iteration of the loop and moves the control back to the top of the loop. कंटिन्यू स्टेटमेंटमुळे जिथे कंटिन्यू कीवर्ड येतो त्याच्या पुढील उर्वरित सर्व स्टेटमेंट एक्झिक्यूट होत नाही आणि कंट्रोल पुन्हा लूपच्या सुरुवातीला जातो. लूप डज नॉट टर्मिनेट बट कंटिन्यूज ऑन विथ नेक्स्ट इटरेशन. जसे ब्रेक स्टेटमेंटमध्ये पूर्ण लूप टर्मिनेट होतो तसे कंटिन्यू स्टेटमेंटमध्ये लूप टर्मिनेट न होता तो त्याचे एक्झिक्युशन नेक्स्ट इटरेशनपासून सुरू करतो. द कंटिन्यू स्टेटमेंट कॅन बी यूज्ड इन बोथ व्हाईल अँड फॉर लूप. कंटिन्यू स्टेटमेंट हे व्हाईल आणि फॉर या दोन्ही लूपमध्ये वापरले जाऊ शकते. सिंटॅक्स ऑफ कंटिन्यू स्टेटमेंट इज ओनली कंटिन्यू कीवर्ड इज यूज्ड. आता कंटिन्यू स्टेटमेंटचा फ्लो आपण डायग्रॅमॅटिकली फ्लो चार्टमधून समजून घेऊया. आता आपण कंटिन्यू स्टेटमेंटचा फ्लो चार्ट बघूया. आता आपण लूपमध्ये एंटर झाल्यानंतर कंडिशन चेक केली जात आहे. टेस्ट एक्सप्रेशन ऑफ अ लूप. ती कंडिशन जर ट्रू आली
तर तो कंटिन्यू स्टेटमेंटची कंडिशन चेक करत आहे. सपोज इथे कंटिन्यू स्टेटमेंटची कंडिशन फॉल्स आली तर तो म्हणजेच फॉल्स म्हणजे नो. कंटिन्यू करायचं आहे का आपल्याला? नो. मग तो काय करणार? रिमेनिंग बॉडी ऑफ अ लूप एक्झिक्यूट करणार आणि पुन्हा टेस्ट एक्सप्रेशन ऑफ लूपकडे जाणार. आता पुन्हा आपण कंडिशन चेक केली, ती कंडिशन ट्रू आली तर तो कंटिन्यू स्टेटमेंटकडे जाणार आहे. आता कंटिन्यू स्टेटमेंट ट्रू झाला म्हणजेच कंटिन्यू करायचं आहे का? येस, हो. करायचं असेल तर तो पुन्हा टेस्ट एक्सप्रेशन ऑफ लूपकडे जाणार. रिमेनिंग बॉडी ऑफ अ लूप हा कोड एक्झिक्यूट करणार नाही, म्हणजे रिमेनिंग स्टेटमेंट त्या लूपमधले एक्झिक्यूट होणार नाही आणि पुन्हा कंडिशन चेक केली जाईल आणि कंडिशन जेव्हा फॉल्स होईल तेव्हा तो त्या लूपमधून एक्झिट होणार आहे. अशा प्रकारे कंटिन्यू स्टेटमेंट जेव्हा कंडिशन ट्रू येते म्हणजे त्याची स्टेटमेंट कंटिन्यू करायचं असेल तर तो पुन्हा टेस्ट एक्सप्रेशनकडे जातो आणि रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट लूप हा एक्झिक्यूट करत नाही आणि जेव्हा मेन कंडिशन लूपची फॉल्स होते तेव्हाच तो त्या लूपमधून एक्झिट होतो. अशा प्रकारे कंटिन्यू स्टेटमेंटचा फ्लो असतो. The working of continuous statement in for loop and while loop is shown below. आता आपल्याला फॉर लूपचे एक्झाम्पल बघायचे आहे. फॉर व्हॅर इन अ सिक्वेन्स कोड्स इनसाइड फॉर लूप इफ कंडिशन कोलन कंटिन्यू. म्हणजे फॉर लूपची कंडिशन अगोदर चेक केली जाईल, ती ट्रू असेल तरच तो आतमध्ये इफची कंडिशन चेक करण्यासाठी जाईल आणि आता जर इफची कंडिशन फॉल्स झाली तर कोड्स इनसाइड फॉर लूप हे पुढचे स्टेटमेंट कंटिन्यूच्या पुढचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि पुन्हा कंडिशन चेक केली जाणार. आता पुन्हा कंडिशन ट्रू आली तर तो पुन्हा इफच्या कंडिशनमध्ये येणार. इफची कंडिशन जर आता ट्रू आली म्हणजेच कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिट झाल्यानंतर ॲरो पुन्हा कुठे जातो आहे? फॉरच्या स्टार्टिंगला जात आहे. म्हणजेच कंटिन्यू स्टेटमेंटच्या पुढे असलेले स्टेटमेंट एक्झिक्यूट होत नाही आहे, तो त्याचे एक्झिक्युशन पुन्हा बिगिनिंगपासून करत आहे. म्हणजेच आता फॉर लूप केव्हा एक्झिट होणार? जेव्हा फॉरचं एक्झिक्युशन पूर्ण होईल आणि त्याला जेव्हा फॉल्स कंडिशन मिळेल तेव्हा तो त्या लूपमधून एक्झिट होणार आहे आणि पुढील कोड एक्झिक्यूट करणार. त्याचप्रमाणे आपल्याला व्हाईलचे बघायचे आहे. व्हाईल लूपमध्ये सुद्धा कंडिशन चेक केली जात आहे. जर ती कंडिशन ट्रू असेल तर इफची कंडिशन चेक केली जात आहे आणि इफची कंडिशन जर फॉल्स झाली तर पुढचा कोड एक्झिक्यूट होणार आणि इफची कंडिशन जर ट्रू झाली तर कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होऊन ॲरो पुन्हा व्हाईलच्या कोडकडे जात आहे. अशा प्रकारे व्हाईल लूप त्याचे कंटिन्यू एक्झिक्युशन करणार जोपर्यंत व्हाईलची कंडिशन त्याला फॉल्स मिळत नाही, तोपर्यंत व्हाईल लूपचं एक्झिक्युशन चालूच राहणार आहे. म्हणजेच यावरून आपल्याला असे समजते की जेव्हा कंटिन्यू हा कीवर्ड तुम्ही यूज करता तेव्हा कंटिन्यू कीवर्ड यूज केल्यानंतर लूपमध्येच आपण ते जनरली यूज करणार आहोत. कंटिन्यू हे फॉर लूप आणि व्हाईल लूपमध्येच यूज करणार आणि जेव्हा कंटिन्यू हा कीवर्ड येतो तेव्हा तो कंटिन्यू कीवर्ड आल्याने त्याचे पुढील एक्झिक्युशन होत नाही, तर तो पुन्हा लूपच्या सुरुवातीला जाऊन नेक्स्ट इटरेशन एक्झिक्यूट करत असतो. तो पुन्हा त्याचे नेक्स्ट इटरेशन एक्झिक्यूट कुठपर्यंत करतो? जोपर्यंत त्या लूपची म्हणजे तो फॉर लूप असेल किंवा व्हाईल लूप असेल त्याची कंडिशन फॉल्स येत नाही, तोपर्यंत तो कंटिन्यू त्या लूपचं एक्झिक्युशन करणार आहे आणि कंटिन्यू स्टेटमेंट आल्याने पुढील स्टेटमेंट एक्झिक्यूट होत नाही तर ते पुन्हा सुरुवातीला जाता. म्हणजे इथे लूप टर्मिनेट ब्रेकसारखा होत नाही. आता आपण कंटिन्यू स्टेटमेंट हे एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. प्रोग्राम टू शो द यूज ऑफ कंटिन्यू स्टेटमेंट इनसाइड लूप. इथे फॉर लूपचं एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर व्हॅल इन स्ट्रिंग इफ व्हॅल इक्वल टू आय कंटिन्यू. म्हणजे इथे काय करायचं आहे आपल्याला? जेव्हा व्हॅल्यू त्या स्ट्रिंगची व्हॅल्यूमध्ये आय मिळेल तेव्हा त्या लूपचं एक्झिक्युशन करायचं नाही.
म्हणजे ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं नाही, तो पुन्हा नेक्स्ट इटरेशनला न्यायचा आहे. मग फॉर व्हॅल इन अ आय स्ट्रिंग इफ व्हॅल इक्वल टू आय. इनिशियली व्हॅलची व्हॅल्यू एस आहे, एस इक्वल टू आय, नो, प्रिंट व्हॅल, एस प्रिंट करा. पुन्हा व्हॅल पुढे गेला, टी इक्वल टू आय, नो, टी प्रिंट करा. पुन्हा फॉर लूपमध्ये आर, आर इक्वल टू आय, नो, आर प्रिंट करा. पुन्हा पुढे आय इक्वल टू आय, यस, आय इक्वल टू आय. आता काय, कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. कंटिन्यूच्या पुढे असलेले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही, तर कंटिन्यूमुळे आता फ्लो कुठे जातोय, पुन्हा स्टार्टिंगला जातोय, म्हणजे फॉर लूपकडे जातोय. आता आय नंतर कोणता कॅरेक्टर आहे, एन, एन इक्वल टू आय, यस, एन प्रिंट करा. पुन्हा जी, जी इक्वल टू आय, यस, जी प्रिंट करा. पुन्हा फॉर लूपला कॅरेक्टर मिळत नाही आहे, म्हणजे फॉर लूपचं एक्झिक्युशन झालं, फॉर लूप फॉल्स झाला. आता त्याच्या पुढील स्टेटमेंट काय आहे, दी एंड. म्हणजेच आपल्याला आउटपुट काय मिळणार होतं ह्या प्रोग्रॅममध्ये, की आय सोडून सर्व कॅरेक्टर मिळणार. This program is same as the above example except the break statement has been replaced with continue. We continue the loop if the string is I, not executing the rest of the block. Hence, we see in our output that all the letters except I gets printed. म्हणजे ह्या प्रोग्रॅममध्ये ब्रेक काय करतो, पूर्ण फ्लोच बाहेर पडतो, पूर्ण फ्लोच्याच बाहेर पडतो. पण कंटिन्यू स्टेटमेंटमुळे एक्झिक्युशन काय होतं आहे, कंटिन्यू होते. फक्त कोणती कंडिशन स्किप केली जाते, जेव्हा तुम्हाला कॅरेक्टर आय मिळेल ते कॅरेक्टर प्रिंट करू नका, उरलेले सर्व कॅरेक्टर्स प्रिंट करा. मग आता आउटपुट काय मिळालं आपल्याला, यस, टी, आर, एन, जी, दी एंड. आय हे आउटपुटमध्ये प्रिंट झालेलं नाही, कारण की कंटिन्यू स्टेटमेंट वापरून आपण आय हा स्किप केलेला आहे. या व्हिडिओमधून तुम्ही ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटचा स्टडी केला आहे, जे आपल्याला लूपमध्ये यूज करायचे आहे. हे सर्व तुम्हाला प्रॅक्टिकली करायचे आहे आणि त्याचा सराव करायचा आहे.